काकडा येथे 10 दिवसीय सामने शिबिराचा ऐतिहासिक प्रेरणादायी समारोप आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊयात आजच्या ताज्या घडामोडी। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील काकडा विश्वशांती बुद्ध विहार बुद्धराज भूमी येथे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित 10 दिवसीय सामने शिबिराचा आज अत्यंत धम्ममय वातावरणात भव्य समारोप झाला। या पवित्र धम्मस्थळासाठी सेवानिवृत्त शिक्षक व धम्मचारी राहुल बोर्डे गुरुजी यांनी उदात्त भावनेतून आपली तब्बल 4 एकर जमीन दान केली असून केवळ भूमिदानच नाही तर 10 दिवसीय सामने शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी त्यांनी प्रत्यक्ष सहभाग देत विशेष परिश्रम घेतले आहेत। त्यांचे सामाजिक धार्मिक योगदान चळवळीसाठी एक आदर्श व प्रेरणादायी उदाहरण बनले आहे। सदर कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमास अतिथी म्हणून इंजिनियर राजू जाधव, रमेश सावळे व बालाजी आठवले यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली। त्यांनी शिबिराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या धम्म संस्काराचे कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले। या शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सुनील सदाशिव व भूमिदानदाते तथा सचिव राजू बोर्डे गुरुजी, उपाध्यक्ष राजू वानखेडे, सहसचिव राजू वानखेडे तसेच सदस्य वंदना दादाराव ठोके, जीएस खांडेकर, सुलभा भाऊराव वानखेडे, पुंजाजी तेलमुरे यांचे हे संयुक्त आयोजन होते। 10 दिवसीय चाललेल्या शिबिरासाठी भोजनदान व आर्थिक सहाय्य करणारे धम्मपाल जामनिक, अरविंद ढोके, पप्पू ढोके, गोवर्धन वानखेडे, राहुल वानखेडे, राहुल भालेराव, विलास दांडगे, बेबी रोडगे, विठ्ठल डोंगरदिवे, सिद्धू इंगळे, नारायण गायगोले यांचे योगदान उल्लेखनीय ठरले। तसेच अनिल ढोके, नागोराव वानखेडे, रणजित वानखेडे, दादाराव ढोके, अजय आठवले, अनिकेत गुडदे, ज्ञानेश्वर सदाशिव, नागोराव ठोके व नवयुग मंडळ काकडा यांनी अहोरात्र मेहनत करून सदरचा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। या सामनेर शिबिरात बुलढाणा येथील सुप्रसिद्ध व ज्येष्ठ डॉक्टर बी.पी. वजरकर तसेच सामाजिक कार्यकर्ते बाबूराव खोब्रागडे यांच्या उपस्थितीत अनेक उपासकांनी यावेळी सामनेर दीक्षा स्वीकारली। धम्मशील प्रज्ञा यांचे सखोल संस्कार या शिबिरातून निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। काकडा परिसरासाठी एक ऐतिहासिक ठरले असून भविष्यातील चळवळीला नवी दिशा देणारे ठरेल यात शंकाच नाही। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी काकडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती वरून चीफ ब्युरो मनोज मेळेसह मी राम बीडकर। आमच्या इथे विश्वशांती बुद्ध विहार काकडा या ठिकाणी जे 10 दिवसीय श्रामणेर शिबिर आहे, या श्रामणेर शिबिरामधून भगवान बुद्धाला अपेक्षित आणि बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काम करणारे जे मनुष्य आहे, जे कार्यकर्ते आहे आणि शीलवान मनुष्य या शिबिरातून निर्माण व्हावे हाच या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। बाबासाहेबांना अपेक्षित असलेला चांगला धम्म संदेश जाण्यासाठी या शिबिरामध्ये 10 दिवस सुगतानंद यांनी चांगला आम्ही सर्व टीमनी या श्रावक संघाला चांगल्या प्रकारे धम्म प्रशिक्षण दिलेलं आहे। आशा आहे की चांगल्या पद्धतीने त्यांची समोर या धम्मामध्ये प्रगती होईल, चांगलं आचरण करतील आणि चांगला एक माणूस म्हणून जीवन जगतील अशी आम्ही आशा करतो। आणि याच प्रकारचे धम्म प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी व्हावं आणि इथून जास्तीत जास्त समाजाचे तरुण घडावे अशी अपेक्षा आहे। आनंद वाटते की इथे जे आमचं जे शिबिर झालं आहे त्या शिबिरामधले जे शिबिरार्थी होते हे पण खूप ग्रहणशील होते आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जो धम्मसेवक पाहिजे तो धम्मसेवक निर्माण होण्याचा काहीतरी आशा निर्माण झालेली आहे असं मला वाटते। राजू भोंडे गुरुजी आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी निर्णय केला की मी भूमिदान देऊन धम्माचं कार्य गतिमान करणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी काम चालू केलेलं आहे। अनेक परिषदा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता सामनेर शिबिर सुद्धा सुरू आहे। भव्य दिव्य या ठिकाणी मागून पाहत आहे की थोडा मोठा विहार आणि स्तूप बांधलेला आहे आणि त्याच्यासोबत खास बातचीत करूया। सर, आपल्या मनात हा कसा निर्णय झाला आणि आपण आज जे काही सामनेर शिबिर आहे, समारोप आहे आणि आपण समाजाला काय संदेश द्या? बाबासाहेबांचं स्वप्न होतं की मी भारत बौद्धमय करेल आणि ते स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आमचं सुद्धा योगदान असावं ही माझी म्हणजे संकल्प आहे आणि हा माझा संकल्प पूर्ण करण्याचं काम श्रद्धावान लोकांनी पूर्ण करत आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। तथागत भगवान बुद्ध, ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या कार्य महान आहे आणि त्यांच्या कार्याची जी व्याप्ती आहे हे वाढवण्यासाठी माझे मित्र सुनील भाऊ सदाशिव, राजूजी बोंडे आणि काकडावासी यांना मी सप्रेम जय भीम करतो। कारण की इथं कोणताही कार्यक्रम असो
त्यांचं भरपूर असं या कार्यक्रमाला मदत असते. या कार्यक्रमातून तथागत भगवान बुद्धाच्या विचाराचे आयुक निर्माण व्हावे याकरता आम्ही सर्वजण सदैव तत्पर आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू. धन्यवाद. त्यांना प्रथम मी जय भीम करतो आणि तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. आमच्या इथे जे राजूभाऊ गोंडे आहेत यांनी आम्हाला हे विहार बांधण्यासाठी भूमी दिली, तर त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि आमची जे कार्यकारिणी आहे सुनील भाऊ, सदाशिव, सुनीता ताई वानखडे आणि सर्व कार्यकारी मंडळी ह्या कामासाठी सगळे लागलेले आहेत, त्यांना मी धन्यवाद करतो. आणि डॉक्टर वझरकर या ठिकाणी जे सामने झाले होते आणि 10 दिवस सामने होऊन ते या ठिकाणी आता भिक्षू आहेत. आज समोर inspired by Honorable Bantiji, Pragyapriya and Bante Moggalayanji. It's not entertainment, it was enlightenment. So I am happy. Thank you. सामनेर खोब्रागडे यांनी 10 दिवशी सामने शिबिर घेतलं होतं आणि आपल्या जीवनामध्ये आता बदल घडणार आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या जीवनामध्ये आता काय नेमकं त्यांनी काय ध्येय ठेवलं आहे हे आपण जाणून घेऊया. आता आपण चूर घेतलेला आहे आणि चूर घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आता काय बदल येईल. आता 10 दिवसाचे श्रामनेर शिबिर झालेले आहे, त्यामध्ये मी चिवर घेतलेला आहे. यामध्ये बुद्ध धम्म संघ त्रिपिटिका आणि सर्व याचा अभ्यास झालेला आहे आणि आपण स्वतःमध्ये बदल करून आपल्या समाजाला किंवा धम्माला जे काही आपल्यापासून करता येईल ते सर्व या श्रामनेर शिबिरामध्ये आपण शिकलेले आहोत. तरी याचा सर्वांनी श्रामनेर शिबिरामध्ये लाभ घेऊन आपण श्रामनेर शिबिर राबवलं पाहिजे आणि प्रत्येक विश्वशांती बुद्ध या ठिकाणी सामनेर शिबिराचा समारोप झालेला आहे आणि या ठिकाणी ही जी भूमी दिलेली आहे राजू गोंडे गुरुजी यांनी दिलेली आहे आणि या ठिकाणचे जे ट्रस्टी अध्यक्ष आहेत ते सुनील भाऊ सदाशिव आहेत आणि या ठिकाणी त्यांनी भव्य या ठिकाणी जे स्तूप बांधलेला आहे, विहार बांधलेला आहे. या ठिकाणी ते नेहमी वेगवेगळे कार्यक्रम धम्माचे कार्यक्रम राबवत असतात. त्यांना या ठिकाणी संस्कार केंद्र म्हणून हे उभं करायचं आहे आणि समाजाला एक आदर्श व्यक्ती म्हणून, आदर्श बुद्ध व्यक्ती म्हणून या ठिकाणी निर्माण करून समाजामध्ये पाठवायचा हा त्यांचा उद्देश आहे. बोंजर न्यूज टुडे साठी अमरावतीहून मनोज मेळे.